कथेचा कालचा भाग. मेघ, तू काय माझं शेपूट आहेस का? जिथं जाईल तिथं तुला घेऊन जायला, स्वरा वैतागून बोलली. आता पुढे. अगं पण तुझी कंबर का दुखते? मेघनाने विचारलं. माहीत नाही काय झालंय. उठल्यापासून कोणीतरी कमरेत मारल्यासारखं वाटत आहे. स्वरा विवाळत बोलली. कोणी मारलं असेल ग? मेघनाने विचारलं. ए वेडी आहेस का? कोणाची हिंमत आहे मला मारायची? अगं नशेत मीच धडपडले असेल, स्वरा बोलली. तेवढ्यात डोअरवर टकटक झाली आणि पाठोपाठ दरवाजा उघडून राघवची मॉम मिसेस मराठे आतमध्ये आल्या. त्यांना पाहून स्वरा लगेच उठून बसली. हाय आंटी, स्वराने उठून ग्रीट केलं. हाय, मिसेस मराठे तिथल्या सोफ्यावर बसत बोलल्या. त्यांच्यासोबत असणाऱ्या नोकराणीने हातातला ट्रे टेबलवर ठेवला. हे तुझ्यासाठी लिंबू पाणी आहे. तुला गरज पडेल रात्रीची उतरवण्यासाठी, मिसेस मराठे बोलल्या. ओ थँक्स आंटी. स्वराने ग्लास उचलून लगेच तोंडाला लावला. पिऊन झाल्यावर त्याने ग्लास ठेवला आणि मिसेस मराठेंच्या समोर बसली. स्वरा, रात्री काय काय झालं? मिसेस मराठेंनी विचारलं आणि स्वरा गडबडली. काय सांगावं तेच तिला कळत नव्हतं. ते पार्टी केली आम्ही. तुम्ही असं का विचारत आहात? स्वराने अडखळत विचारलं. रात्रीच्या 2 वाजता राघव तुला आणि गार्गीला घरी घेऊन आला होता. थोडा रागातच वाटत होता. तुम्हाला सोडून तो रूममध्ये गेला आणि पुन्हा कुठेतरी बाहेर गेला होता. माहीत नाही कधी आला ते. तुला काही बोलला का? मिसेस मराठे बोलल्या. नाही, आमचं काही बोलणं झालं नाही, स्वरा बोलली. मनातच गार्गीला पण राघवने आणलं याचा तिला राग आला. स्वरा, तुला आता पुढची स्टेप घ्यायला हवी. किती दिवस असंच राहणार आहेस? मी विचार केला होता की आतापर्यंत तू राघवला लग्नासाठी मनवलं असशील. त्याच्यासाठी तर मी तुला इथं बोलवलं, पण तू तर तुझ्याच विश्वात असतेस. तुला इथं बोलवलं तर त्याचा फायदा घे, त्याच्यावर हक्क गाजव, त्याला लग्न करण्यासाठी मजबूर कर, मिसेस मराठे एकदम सिरियस होत बोलल्या. सॉरी आंटी, पण लग्नाचा विषय काढला की राघव खूप चिडतो आणि त्याचा राग तर तुम्हाला माहिती आहेच. हो पण म्हणून तू प्रयत्न करणं सोडणार आहेस का? अशाने एक दिवस तुझी जागा दुसरी कोणीतरी नक्कीच घेईन. तुझी आई माझी खूप चांगली मैत्रीण आहे म्हणून सांगते. सावध राहा. राघवला मिळव कसंही, मिसेस मराठे बोलल्या आणि निघून गेल्या. काय बाई आहे, हिला हिच्या मुलाला मनवता येत नाही का? त्या जाताच मेघना बोलली. स्वरा मात्र विचारात हरवली होती. तिला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं होतं. इकडे सकाळी गार्गीला जेव्हा जाग आली तेव्हा तिचं डोकं भयानक दुखत होतं. पोटात उचमळत होतं. उलटी आल्यासारखं वाटत होतं. ती तशीच डोकं धरून बाथरूममध्ये गेली. कसाबसा शॉवर घेतला आणि बाहेर आली. पण काही केले तरी तिला व्यवस्थित वाटत नव्हतं. काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. तिने जाऊन दरवाजा उघडला तर समोर रेखा उभी होती, हातात ट्रे घेऊन. मॅडम, हे लिंबू पाणी तुमच्यासाठी. साहेबांनी पाठवले आहे. आणि ही गोळी पण डोकेदुखीवर. रेखा तिच्या हातात ट्रे देत बोलली. साहेबांनी म्हणजे कोणी? अच्छा, मंदार असेल. अनुष्कासाठी त्यानेच मागवलं असेल आणि मग अनुष्काने त्याला मला पण पाठवायला सांगितलं असेल. आज पहिल्यांदा कोणीतरी तिची इतकी काळजी केली होती. तिला होणारा त्रास ओळखून तिच्यासाठी काहीतरी पाठवलं होतं. तिचे डोळे भरून आले. तिने लगेच तो ट्रे घेतला आणि आतमध्ये येऊन लिंबू पाणी पिली. मग मेडिसिन खाऊन थोडं पडली. आता तिला थोडं बरं वाटू लागलं. आणि मग काल रात्री काय झालं याचा विचार मनात येऊ लागला. पण कितीही प्रयत्न केला तरीही तिला जास्त काही आठवत नव्हतं. आणि आपण ज्यूस घेतला
होता तर आपल्याला दारू कशी चढली ते तिला कळत नव्हतं. पूर्ण रात्र आपण काय काय केलं असेल हे आठवण्याचा प्रयत्न करून तिला आता वैताग येऊ लागला. थोड्या वेळाने ती उठली आणि त्याच वेळी तिचं लक्ष बाजूच्या टेबलकडे गेलं. तिथे एक डिस्को बॉल होता आणि त्याच्या शेजारी एक भला मोठा पिंक कलरचा टेडी बिअर होता. तिने त्या टेडी बिअरला हातात घेतलं. याला कुठेतरी पाहिल्यासारखं का वाटतंय? कुठे पाहिलं असेल? पण केवढा भारी आहे हा. पण या रूममध्ये कसा आला? पहिले तर नव्हता, काल पण नव्हता, आता कुठून आला? आणि हा पार्टीवाला बॉल तर इथं काय करतोय? हे साहित्य इथं कोणी आणलं? गार्गी आता गोंधळून एकदा त्या बॉलकडे तर एकदा हातातल्या टेडीकडे बघत होती. शिट, मी जर असाच विचार करत बसले तर ऑफिसला लेट होईल. पटकन बेडवरून उठली आणि तिच्या नेहमीच्या बॅगमध्ये तिचे साहित्य भरू लागली. तेवढ्यात तिचं लक्ष खिडकीतून बाहेर गेलं. तिच्या खिडकीच्या बाहेर गार्डनचा छोटासा पार्ट दिसायचा. गार्डनला छोटंसं कुंपण होतं आणि त्या कुंपणाच्या पलीकडे तिला कोणीतरी दिसलं. एक मुलगी जिला ती ओळखत नव्हती. पण तिच्या समोरच एक मुलगा पण होता जो गार्गीला पाठमोरा दिसत होता आणि तो मात्र तिला ओळखीचा वाटत होता. ती तशीच खिडकीत गेली आणि पाहू लागली. ती कुंडीला येऊन काहीतरी बोलत होती आणि तो मुलगा तिला तिथून ओढून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत होता. का कोणास ठाऊक, पण त्या मुलाला तिला बघायचं होतं कारण तो ओळखीचा वाटत होता. ती मान इकडं तिकडं करून त्याला पाहण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या मुलाची समोरची बाजू तिच्याकडे होत नव्हती. गार्गी आता वैतागली आणि तिथून जाणार तो मुलगा गरकन वळला आणि त्या मुलीला फरफटत घेऊन गेला. त्या मुलाची ओझरती झळक पाहून गार्गी शॉक झाली, पूर्ण गोंधळली. नक्की आपण कोणाला पाहिलं? तिच्या मनाला शंका आली. तोच होता का? तोच तर दिसला, पण तो त्या मुलीसोबत काय करत होता? गार्गीला मनातच काळजी वाटू लागली. देवा, काहीही कर, पण मी जो मनात विचार करते तो खोटा असू दे. गार्गीने एक सुस्कारा सोडला. गार्गीने तिचं आवरलं आणि पर्स घेऊन बाहेर पडली. पण आज तिचं मन लागत नव्हतं. सारखं खिडकीतून पाहिलेले दृश्य समोर दिसत होतं. त्या दृश्यामध्ये मंदार होता. त्यामुळे तिला अनुष्काची काळजी वाटत होती. मी जे पाहिलं ते जाऊन अनुष्काला सांगू का? पण मी जे समजते ते त्यांच्यात नसेल तर उगीच अनुष्का मंदारवर संशय घेईल आणि नात्यात एकदा संशयाने जागा घेतली की ते नातं कमकुवत होतं. पण मग आपण काहीच करायचं नाही का? जर खरंच त्या मुलीसोबत मंदारचं काही नाही, मंदार चांगला आहे, आपण त्याला विचारू. तिने मनातच विचार पक्का केला. तेवढ्यात मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलं आहे, पिऊनने सांगितलं आणि ती थोडी चकित झाली. कोणी? तिने विचारलं. राघव सर, पिऊन पुन्हा बोलला. तिने मानेनेच होकार दिला आणि उठली. आता याने कशाला बोलवले विचार करतच ती त्याच्या केबिनच्या समोर आली. समोरच्या आरशात तिला तिचं प्रतिबिंब दिसत होतं. नकळत तिने प्रतिबिंब पाहून केस व्यवस्थित केले, गालावरची लट मागे केली आणि मग त्याच्या दरवाजावर ठकठक केली. कम इन. त्याचा निर्विकार आवाज आला तसं ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. तो लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होता. सर, तुम्ही बोलवलं? तिने विचारलं. त्याने मान वर केली आणि तिच्याकडे पाहिलं. मिस गार्गी, हाऊ आर यू नाव? त्याने विचारलं आणि हा तिच्यासाठी दुसरा धक्का होता. आय एम फाईन. ती तशीच त्याच्याकडे गोंधळून बघत बोलली. रात्रीची उतरली ना? त्याने दोन्ही हात टेबलवर ठेवून आणि त्यावर हानवटी ठेवून विचारलं. हो. ती अजूनही गोंधळलेली होती, पण आता त्याच्या आवाजात तिला उपहास दिसून येत होता.
जर आपल्याला झेपत नाही तर पिऊ नये. इट्स सिम्पल राईट. तो आता उठून तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याचा बदललेला परफ्यूम तिने लगेच नोटीस केला. थँक गॉड, आता शिंक येणार नाही. काही न उमजून तिने हुंकार भरला. मग नेक्स्ट टाइम डोंट ड्रिंक, ओके, तो बोलला. आता मात्र तिला थोडं ऑड वाटलं. ड्रिंक घेणं न घेणं हे तिचं पर्सनल मॅटर होतं. त्याच्याशी याचा काय संबंध? याला काय प्रॉब्लेम आहे? ती मनातच थोडी नाराज झाली. तसंही मिडल क्लास लोकांना ड्रिंक नाही झेपत. तो पुन्हा एकदा उपहासात्मक बोलला आणि आता मात्र तिला त्याचा राग येऊ लागला. सॉरी सर, पण मला माझ्या पर्सनल मॅटरमध्ये दुसऱ्या कोणी इंटरफेअर केलेलं आवडत नाही. आणि मिडल क्लासचं म्हणाल तर त्यांना जिथं तुम्ही सांगाल तिथं ॲडजस्ट करतात. त्यांच्यात एवढी शक्ती नक्कीच असते की ते आलेल्या परिस्थितीला झेलू शकतील, तेही तुमच्यापेक्षा जास्त. गार्गी जोशमध्ये बोलून गेली आणि जेव्हा ती बोलायची थांबली तेव्हा तिच्या लक्षात आलं की राघव बोवाया वर करून तिच्याकडे पाहतोय. आपण जास्तच बोललो की काय? आता हा बरसणार तर नाही? गार्गी मनातच थोडी घाबरली. मिडल क्लासबद्दल एवढं बोलतोय तर तुला पण हे कळायला हवंय की मिडल क्लास घरातल्या मुली असं रात्री टल्ली होऊन रस्त्यावर फिरत नाहीत. कोणी आपला फायदा घेऊ शकतं. अशा अवस्थेत आपल्यासोबत काहीही होऊ शकतं, अगदी काहीही. त्याची साधी जाणीव पण तुला नाही आणि तरीही तुला असं वाटतं की तुझ्या पर्सनल मॅटरमध्ये कोणी इंटरफेअर करू नये. आता त्याच्या आवाजाला रागाची धार चढली होती. गार्गीने आवंडा गिळला. त्याचं बोलणं ऐकून तिची बोलतीच बंद झाली होती. खरंच आपण रात्री टल्ली झालो होतो. नक्कीच मंदारने याला सगळं सांगितलं असेल, पण याचा काय संबंध? गार्गी आता वैतागून त्याच्याकडे बघ. इफ यू वॉन्ट टू ड्रिंक, टेक केअर ऑफ युअर सेल्फ फर्स्ट, तो बोलला. गार्गी काही बोलणार तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. दोघांनी दरवाजाकडे पाहिलं तर स्वरा दरवाजेमध्ये उभी होती. कम इन, राघव त्याच्या चेअरकडे जात बोलला. स्वरा आत आली. चालताना थोडं बेंड होत होती. आता हिला काय झाले? ही अशी कंबर दुखत असल्यासारखी का चालते? गार्गी तिला तसं चालताना पाहून विचार करत होती आणि तिला तिथं पाहून स्वराला राग आला होता. ही इथं काय करते? स्वराने सहज राघवच्या समोर चेअरवर बसत विचारलं. वर्क, राघव लॅपटॉपमध्ये डोकं घालत बोलला आणि गार्गीचे डोळे बारीक झाले. खोटारडा, काम काहीच केलं नाही, उलट माझ्या पर्सनल गोष्टीवर भाषण दिलं आणि म्हणे वर्क करते. गार्गी मनातच त्याला बघून शिव्या घालू लागली. सर मी जाऊ? गार्गीने विचारलं. ओके, राघव बोलला. ती जाता स्वरा राघवच्या जवळ गेली आणि त्याच्या चेअरवर हात ठेवून त्याच्याकडे मादक नजरेने बघू लागली. स्वरा, हाऊ मेनी टाइम्स आय टोल्ड यू, ऑफिसमध्ये थोडं व्यवस्थित बिहेव करत जा. राघव वैतागून बोलला. तर त्यावेळी स्वरा त्याच्या शर्टचा वास घेत होती. राघव, तू मी गिफ्ट दिलेला परफ्यूम फक्त 2च दिवस वापरला का? आज वेगळा परफ्यूम वाटतोय. स्वरा नाराज होत बोलली. मला आवडला नाही सो चेंज केला, राघव बोलला आणि स्वराला राग आला. पण राघव, तुला तर तसेच परफ्यूम आवडतात, डार्क, स्वराने म्हटलं. स्वरा प्लीज फोकस ऑन युअर वर्क नाव लिव्ह, राघव वैतागून बोलला. मग मात्र स्वरा पाय आपटत तिथून निघून गेली. इकडे गार्गी विचारात हरवली होती. नाही म्हणायला तिला राघवचं बोलणं पटलं होतं. खरंच कालचं तिला काहीच आठवत नव्हतं. काल खरंच अशा अवस्थेत कोणी तिचा फायदा घेतला असता तर
विचारानेच तिच्या काळजाचा ठोका चुकला. आपण इतकं गैरजबाबदार कसं राहू शकतो? आपल्यावर काहीतरी जबाबदारी आहे. आपल्याला व्यवस्थितच राहावं लागेल. उगीच अनुष्कासोबत पार्टीमध्ये गेलो. गार्गी मनातच विचार करत होती आणि त्याचवेळी तिला अनुष्का आणि मंदारची आठवण आली. सकाळी मंदार कोणासोबत होता ते अजूनही कळलं नव्हतं. तिचं मन बेचैन झालं आणि राहून राहून तिने मंदारचा नंबर डायल केला. हॅलो मंदार, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. इथं माझ्या ऑफिसच्या जवळ कॅफेमध्ये येशील का? तिने लागलीच विचारलं.